मंडळी, येत्या 2 मार्च 2026ला आली आहे होळी. होळी या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी अनेकांच्या घराच्या समोर होलिका दहन केलं जात असतं आणि अशी मान्यता आहे की या दिवशी होलिका दहन करताना आपण सुद्धा पूजन केलं तर आपल्या आजूबाजूची नकारात्मकता, आपले मत्सर, दुःख, दारिद्र्य, कष्ट जळून जात असतात. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला जिथे होळी असेल तिथे नक्की जाऊन पूजन करा. मंडळी, पण या दिवशी तुम्हाला कोणीही एक वस्तू देईल तर चुकूनही कुणाच्याही घरी ही वस्तू खाऊ नका. अन्यथा आयुष्यभर तुमच्या जीवनात संकट, दुःख, दारिद्र्य, कटकट, आरोग्याच्या समस्या राहणार आहेत. त्या गोष्टी कोणत्या मंडळी? जी होळी असते, या होळीच्या दिवशी वातावरणामध्ये पूर्णपणे नकारात्मकता जी आहे ती वाढलेली असते. मग या दिवशी आपण कुठेही बाहेर फिरणं, यासोबत कुणाच्याही घरी जाऊन काही वस्तू खाणं, काही म्हणजे कोणत्या, तर या दिवशी चुकूनही जी पांढऱ्या रंगाच्या वस्तू आहेत, दूध, त्यासोबत दुधाचे पदार्थ, मिठाई, दही, जेही पांढरा भात, या वस्तू चुकूनही कुणाच्या घरी खाऊ नका. अन्यथा व्हावं असं त्यांना वाटतं. त्यामुळे या दिवशी चुकूनही अगदी कुणाच्याही घरी ज्या पांढऱ्या वस्तू आहेत त्या चुकूनही खाऊ नका आणि कुणाच्या घरी जाणं या दिवशी वर्ज्य करा. अन्यथा आयुष्यभर आपल्या जीवनामध्ये दुःख, कष्ट, दारिद्र्य असणार आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.